तयार आहे इथं आंबट तिखट चटपटीत फ्लेवरचं सोयाबीनचं लोणचं। तर हो, सोयाबीनचं लोणचं तुम्ही फार वेळा वेगवेगळे लोणचे खाल्ले असतील, पण एकदा हे सोयाबीनचं लोणचं बनवून पहा आणि गरमागरम भातासोबत खाऊन पहा, एक नंबर लागतं। बनवायला तर फार सोपं आहे। गरम पाण्यामध्ये हळद, मीठ आणि सोयाबीन टाकून 15 मिनिटे असंच ठेवायचं। त्यानंतर इथे मसाला बनवूयात। आता हा मसाला बॉक्स मी ऑनलाईन मागवलेला आहे, अगदी रिझनेबल प्राइस मध्ये मिळालेला आहे। तुम्हाला हवा असेल तर कमेंट मध्ये लिंक टाईप करा। मसाला बनवण्यासाठी 2 चमचे जिरा, 2 चमचे मोहरी, 2 चमचे धणे, 2 चमचे बडीशेप, 1 चमचा कलोंजी आणि 1 चमचा मेथीदाणा सुद्धा टाकायचा। हे सगळं भाजून ओबडधोबड पावडर बनवून घ्यायची। सोयाबीन ही छान फुललेले आहेत, पाण्यातून काढून घेऊयात आणि गरम तेलामध्ये तळून घ्यायचे आहेत, एकदम कडक करायचे नाहीत। आता 2 चमचे तेलामध्ये 1 चमचा हिंग, 2 चमचे लसूण आले पेस्ट, 2 चमचे लाल तिखट, 1 चमचा हळद, 1 चमचा मीठ परतवून घ्यायचं। तळलेले सोयाबीन टाकायचे, 2 मिनिटे परतवायचं। त्यानंतर बनवून घेतलेला मसाला टाकायचा आणि मोठ्या गॅसवरती 2 मिनिटे परतवून घ्यायचं। त्यानंतर गॅस बंद करून थंड होण्यासाठी ठेवायचं। थंड झाल्यानंतर 1 लिंबाचा रस टाकून घ्यायचा।